ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी आहे कविता नेहरे आणि तुम्ही पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. इथे तुम्हाला मिळतात पारंपरिक आणि घरगुती रेसिपी. तर चला आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत दही न वापरता विदाउट फर्मेंटेशन नीळ डोसा. झटपट रेसिपी कशी तयार होते चला सुरुवात करूया. सगळ्यात आपण खोबरं असं तुकडे करून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचा काय यूज करणार आहे ते तुम्हाला कळेलच. छान असे तुकडे करून घ्यावे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी खूप छान इनो घालून तयार होणारे झटपट आणि मौसित छिद्राळ असे डोसे बनवणार आहेत. नीळ डोसे, नो फर्मेंटेशन, नो कर्ड, रेडी इन मिनिट्स. ही खोबऱ्याचे तुकडे आपण छान असे कापून घेतलेले ते पाण्यामध्ये भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. हे खोबरं आपलं भिजून झालेलं आहे. मी ते एक पातेल्यात ठेवलं आहे. त्यानंतर आपण दुसरी तयारी करूया. तांदूळ घेऊया. हे तांदूळ जास्त वेळ न भिजवता मी एक तास भिजवणार आहे फक्त. छान असे तांदूळ हे घेऊया. एक वाटी त्यात पाणी टाकून थोडा वेळ भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. अगदी कमी वेळेत पोहे घेतले आहे. सिक्रेट इंग्रेडियंट्स आहे पोहे. एकदम 1 ते 2 चमचे पोहे घेऊया. तेही भिजत ठेवूया आणि साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करणार आहोत. सर्वप्रथम मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतले आहे. तर छान असं कट करून घेऊया. खूप छान डोसा विथ चटणी मी दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इम्पॉर्टन्स टिप, इनो नेहमी शेवटीच घाला. तवा फार जास्त गरम नको. बॅटर जाड असेल तर डोसे जाड होतील, बॅटर पातळ असेल तर डोसे तुटतील. इनो जास्त घातल्यास कडू टेस्ट येतो. प्रत्येक डोसा आधी बॅटर चांगले ढवळा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सिक्रेट टिप्स सांगणार आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघा. टोमॅटो पण कट करून घेतले आहे. त्यामध्ये मी 2 सुक्या मिरच्या टाकत आहे. 3 ते 4 लसूण पाकळ्या टाकत आहे आणि शेंगदाणे. महत्त्वाची म्हणजे जिरे. छान
छान अशी स्मूथ पेस्ट तयार करायची. लम्स फ्री बॅटर तयार करायचं. बॅटर फार जाडही नको आणि फार पातळही नको, एकदम अशी पोरिंग कन्सिस्टन्सी असावी. स्टेप नक्की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फॉलो करा. तुमची रेसिपी जराही फसणार नाही. आणि याच्यातच आपण हे खोबरं जे आपण कट करून ठेवलं होतं ते आपण भिजवलेलं तांदळासोबत दळून घेणार आहोत. आणि ते पोहेही याच्यातच टाकले आहे आणि छान असं माहीम पेस्ट, स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. पोहे आपण त्यातच टाकूया. स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. छान असं बॅटर तयार होईल. पेस्ट त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा. छान अशी आपली बघा एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. एकदम त्याचं कन्सिस्टन्सी बघा छान असं स्मूथ मऊसूत लागतंय. हे तांदूळ तुम्ही 2 ते 3 तास भिजवू शकतात अगोदरच, किंवा तुम्ही अर्धा तास भिजवले तरीही चालतात. हा भिजवलेला तांदूळ पाण्यासह अगदी पातळ भातासारखाच एकदम वाटा किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. पीठ फार जाडही नसावे, ताकासारखे पातळ असावे. आंबवायची गरज नाही. नीर डोसा फर्मेंट करत नाही. पीठ लगेच वापरता येते. तवा गरम असावा. तव्यावर डोसे पाणी शिंपडल्यावर चुरचुर आवाज आला पाहिजे तेव्हाच डोसा तुम्ही टाका. ओतण्याची पद्धत: पळी पीठ तव्याच्या कडेपासून मध्यम आकार गोलाकार अशी ओता. पसरवू नका, आपोआप पसरतो. उलटू नका, डोसा एकाच बाजूने शिजतो. कडा सुटल्या की काढा. कडेवर थोडे थोडे तेल किंवा तूप सोडले तरी चालते. छान डोसे तयार होतात. खोबऱ्याचा नीर डोसा वाटताना थोडेसे खोबरं घाला. कांदा नीर डोसा वरून बारीक चिरेला कांदा किंवा हिरवी मिरची टाका. जिरे नीर डोसा पण होतो. थोडेसे जिरे टेचून घालावे. जिरे नीर डोसा झाला. हे 3 प्रकार मी आता तुम्हाला सध्या पहिला खोबऱ्याचा नीर डोसा. हे छान आपलं बॅटर तयार झालं आहे. अगदी पातळ पीठ करायचं आणि ह्या पिठात चवीनुसार मीठ घालून छान असं पातळ बॅटर करायचं. पीठ ताकासारखं पातळ असावं. छान असं. एकीकडे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे ऑलरेडी. खोबरा नीर डोसा याच्यासाठी खास टिप: खोबऱ्यामुळे डोसा मऊ, सुगंधी आणि पांढरा होतो. याच्यात इनो टाकलाय मी आता आणि मीठ टाकलंय चवीप्रमाणे. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मी सांगितलं खोबऱ्यामुळे डोसा मऊ, सुगंधी आणि पांढरा होतो. तवा फार गरम असेल तर डोसा नीट पसरणार नाही. प्रत्येक डोसा आधी पीठ ढवळा आणि त्याच्यानंतर बॅटर तव्यावरती टाका. हे बघा, शेवटी मी याच्यात टाकणार आहे इनो. मी अगोदर इनो बोलली तेव्हा मी मीठ टाकलं. सॉरी फॉर दॅट. इनो टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि हो, मिक्सरमध्ये वाटताना तांदूळ, खोबरे, थोडं पाणी हे सगळं एकत्र घालूनच बारीक पातळ वाटा.
गाळणीने गाळा पाहिजे तर, यामुळे डोसा एकसारखा आणि छान दिसतो. तवा मध्यम गरम ठेवा. जास्त तापलेला तवा असेल तर डोसा फुटतो. ओतण्याची पद्धत पळीने बाहेरून आत गोलाकार फिरवत पसरवू नका. छान असं बाहेरून आतमध्येपर्यंत जस्ट ओता. तो ॲटोमॅटिक पसरतो आणि छान असे छिद्र तयार झाले बघा. हे छान आपला डोसा तयार झाला आहे. तेल फार कमी वापरतात, फक्त कडेला 2 ते 3 थेंब लागतात आणि एकाच बाजूने, याची खासियत म्हणजे एकाच बाजूने हा भाजतो. आपण वरून एक झाकण ठेवून छान असा आपला हा नीर डोसा तयार झाला आहे बघा. किती छान तयार झाला आहे. मस्त असा. आणि मी नेहमी बोलते, हॉटेलसारखे सिक्रेट टिप्स आहे. पीठ खूप पातळ ठेवा, ताकासारखं. प्रत्येक डोस्याआधी पीठ ढवळा. पहिला डोसा थोडा खराब येतो किंवा नॉर्मल आहे, ते नॉर्मल आहे. नॉनस्टिक किंवा चांगला कास्ट आयर्नचा तवा वापरा. यासोबत नारळाची चटणी, कोथिंबीर, हिरवी मिरची, चिकन मटन रस्सा खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. असे एका मागो एक छान असे डोसे तयार करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन स्वादिष्ट रेसिपी सोबत, अन्नपूर्णा बाय कविता नेरे सोबत. तोपर्यंत धन्यवाद.